सर्व जोडले गेलेल्या प्रश्नार्थी बंधू भगिनींचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. काही अडचणीमुळे अगोदरची जी लिंक होती ती आपली कट करावी लागली आणि जे जोडले गेलेले आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की ही लाईव्हची लिंक जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोक जोडले जातील. लवकर पटापट सर्वजण जॉईन व्हा, म्हणजे मग आपण लाईव्ह सुरू करूया. मॅडम तुम्ही देखील ही लिंक शेअर करा तुमच्याकडे असलेल्या ग्रुपवरती. हां सर. जे प्रशिक्षणार्थी ही लिंक जास्तीत जास्त तुम्ही महाराष्ट्रातील ज्याही ग्रुपमध्ये असाल त्या सर्व ग्रुपमध्ये शेअर करा पटकन, म्हणजे आपण लाईव्हला सुरू करूया. या ठिकाणी राहुल नागरगोजे सर जोडले गेले आहेत, दीपाली जोपाळे मॅडम जोडले गेले आहेत, मनोहर वाघ सर, राहुल नागरगोजे सर, प्राची राऊत मॅडम, एवढे सर्व जोडले गेले आहेत. सर्वांना विनंती आहे की ही लिंक जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे आपण लाईव्हला सुरू करूयात. मनीष बेंडाळे सर जळगाव जिल्ह्यातील, सर तुमच्या जळगाव जिल्ह्याच्या ग्रुपवरती शेअर करा ही लिंक. उत्तर महाराष्ट्राचा जो ग्रुप असेल त्यावरती शेअर करू शकतात. तर आपल्यासोबत आता जोडले गेलेल्या प्राची राऊत मॅडम आहेत, ज्या पालघर जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थी आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लोकसभा इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात हार स्वीकारावी लागली, जी आणि त्यावेळी पुन्हा निवडून येण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या सरकारने सुरू केली आणि त्या योजनेमध्ये कार्यरत असलेले 1,34,000 प्रशिक्षणार्थी आहेत, ज्यात ही 6 महिन्यासाठी योजना सुरू केलेली होती. आणि योजना सुरू करण्याच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि कौशल्य विकास विभागाचे जे मंत्री होते मंगलप्रभात लोढा साहेब, या सर्वांनी असं सांगितलेलं होतं की ज्या आस्थापनेमध्ये तुम्हाला ट्रेनिंग देऊ त्याच आस्थापनेमध्ये तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात येईल. आणि या आशेवरती 1,34,000 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी जॉईन झाला, परंतु त्यानंतर 5 महिन्याचा कार्यकाळ वाढवून दिला. असं 11 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण करून खूप सारे प्रशिक्षणार्थी आज घरी बसलेले आहेत. आणि त्यांना जो तत्कालीन नेत्यांनी जो शब्द दिलेला होता की तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात येईल, तर तो शब्द कुठेतरी सरकार पाळत नाहीयेत. आणि त्यामुळे महिला ज्या या योजनेमध्ये लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत आणि त्या सरकारकडे आपला रोजगार द्यावा, आपण जो दिलेला शब्द आहे तो पाळावा, अशा मागणी करत आहे. आणि त्याच मागण्या त्या प्रशिक्षणार्थी महिलांचे काय मागणी आहेत, काय म्हणणं आहेत, हे मांडण्यासाठी या 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांमधील एक महिला भगिनी, त्याला आपण सरकारची लाडकी बहीण देखील म्हणू शकतो, तर ती एक लाडकी बहीण प्राची राऊत मॅडम या लाईव्ह मध्ये जोडले गेले आहेत. आणि या 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात काय म्हणणे आहेत हे सर्व महाराष्ट्रासमोर मांडण्यासाठी पालघर जिल्ह्यातून प्राची राऊत मॅडम या ठिकाणी जोडले गेले आहेत. मॅडम तुमचं आरंभ यशाचं या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. मी पालघर मॅडम तुमचा अगोदर सर्व प्रशिक्षणार्थी जे जोडले गेले आहेत त्यांना तुमचा अगोदर परिचय द्या. सर मी पालघर जिल्ह्यामधून केळवे या गावातून बोलत आहे. आधी आपल्याला सगळ्यांना माहितीच होतं की जसं युवा कार्य प्रशिक्षण